आपल्याला खूप चिंता असते लाडक्या बहिणींची, बरोबर ना? त्यांचे लाडके भाऊ आहात ना आपण, लाडका भाऊ, देवा भाऊ, लाडका भाऊ. परळी आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. तेव्हा लाडक्या देवा भाऊंनी या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या विधवा झालेल्या आहेत, त्यांच्या लाडक्या भावाचं जर खरोखर तो भाऊ असेल तर बदला घेईल, भाऊ असेल तर कायद्यानं बदला घेईल या सगळ्यांचा, हे मी आत्ता तुम्हाला सांगतो आहे. पण देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे सगळे लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना प्रोटेक्शन देत आहेत. चला, पर्यटन करू नका असं मुख्यमंत्री, पर्यटन करू नका. राहुल गांधी, शरद पवार तिकडे जाऊन आले. मग तुमचे मंत्री कशा करता गेले? तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री कशा करता गेले? कोठेवाडीला तुम्ही कशा करता पर्यटन करत होतात? आपण याआधी काय केलं? पर्यटनच केलीत. विरोधी पक्षाचं काम आहे. तुम्ही विरोधी पक्षात दबाव आणू नका. विरोधी पक्षानं जर हा विषय उचलला नसता, संतोष देशमुखचा, सोमनाथ सूर्यवंशीचा, तर हे दोन्ही खून फडणवीस तुमच्या गृह खात्यानं पचवले असते आणि ढेकर दिले असते. बीड मधली जी परिस्थिती आहे, संवेदनशील बनलेला